या संदर्भामध्ये सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात पहिल्यांदा विचार केला असेल तो संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आहे. तो जी.आर. पाहून त्यांनी या ठिकाणी उपोषण माघार घेतलेले आहे किंवा उपोषण सोडलेलं आहे. आता त्या जी.आर.चा कालांतराने येत्या काही दिवसामध्ये अभ्यास करणं, त्याच्यातले ड्रॉबॅक्स काय आहेत ते पाहणं आमचंही तेवढंच काम आहे. आम्हीही लोकांच्या लक्षात आणून देऊ की या जी.आर.मध्ये काही लोकांची फसवणूक होते आहे का हे आम्ही तपासून पाहू. हा मुख्यतः हे जे आश्वासन दिलेलं होतं ते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेलं होतं आणि त्यांनी देखील हा विचार करूनच मराठा समाजाला योग्य न्याय मिळावा हा विचार करून जी.आर. काढला असेल. सध्याचे मुख्यमंत्री यांनी देखील सांगितलेलं आहे की आमची ही पूर्वतयारी होती आणि की आम्ही असा जी.आर. काढू. ते कदाचित आंदोलनाची वाट बघत असतील. फसवणुकीचा जी.आर. असेल असं वाटत असेल तर त्यावर नक्की पुन्हा एकदा आपण समाजामध्ये जाऊन त्याबद्दल विचार करू. मनोजदादा जरांगे पाटील जेव्हा धाराशिवला आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधून घेणार नाही. मी नक्की येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे जाणार आहे आणि आत्ता आरक्षण मिळालेला आत्ता आपण फेटा बांधून घ्यावा ही विनंती मी त्यांना करणार. शेवटचा प्रश्न, लक्ष्मण हाकेने टीका केली, तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. लक्ष्मण हाकेंनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा ज्यांनी हे छत्रपती शिवरायांच्या समोर आश्वासन दिलं होतं की मराठ्यांना आम्ही 100% आरक्षण देऊ, सरसकट आरक्षण देऊ, पहिल्यांदा त्यांना बोलावं. आम्ही विरोधकातले आहोत, आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने होतो, आम्ही पाठिंबा दिला. पहिल्यांदा लक्ष्मण हाकेंनी ते एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी ते आश्वासन दिलं होतं आणि सरकारनं ते पाळलं त्यांच्याबद्दल बोलावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.